रामकृष्ण हरी. बघा आज आपण बनवणार आहे आवळा पावडर. ही आवळा पावडर बनवण्यासाठी आपण ही आवळा घेतलेत. मी स्वच्छ अशी ती आवळा धुवून घेतले बरं का. ही आवळा जी आहे ती आपल्याला वर्षातून एकदाच मिळतात. अगदी 2 महिने असे भेटता हे, पण नंतर ते आवळा मिळत नाही. त्यासाठी आपण याची आता आपण छान अशी पावडर बनवून ठेवणार आहे. तर ही पावडर म्हणजे खूप छान अशी औषधी आणि गुणकारी असते बरं का. बघा हे असे आवळा आपण घेऊन छान अशा फ्रेश आवळा आहेत बरं का. आपण आता अशा किसणीने किसू किंवा हे बघा असं जाड किसणी घेतली आपण, त्या किसणीने एक किसता येतील. हे तुम्हाला दाखवते मी. छान असं किसणीने किसून घ्यायच्या. हे बघा असे मोठे मोठे काप होतील, किंवा हे बघा अशी सुरीने पण आपण असे मोठे मोठे काप करून आणि मिक्सरमधून काढून घेऊयात. तर आपण तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. तर आपण काय करणार आहे आता, हे असे काप करत बसण्यापेक्षा किसणीने छान असं किसून घेणार आहे बरं का. आणि हे जे आवळा आहे ना, याची पावडर इतकी गुणकारी आणि औषधी असते, तुम्हाला सांगते. केस गळत असतील किंवा स्किनचा काही प्रॉब्लेम असेल तर सगळ्या गोष्टींसाठी ही आवळा पावडर गुणकारी आहे. अगदी आपल्या शरीरातले किती रोग असू दे, 100 का रोग असते ना, ते रोग ह्या आवळा पावडरनी बरे होता बरं का. हे बघा, तर हे असे काप पण करून घेऊ शकता किंवा असं किसून पण घेऊ शकता. हे बघा आपल्याला जसं तुम्हाला वाटेल तसं. तर मी आता हे पूर्ण अशा आवळा किसून घेते बरं का. बघा आपल्या आवळा पूर्ण अशा किसून झाले. मी आता हे उन्हात वाळवणार आहे बरं का. आणि उन्हात वाळा, सावलीत वाळवा, तसं काही नाही, कुठेही वाळवलं तरी चालतं. पण छान अशा एकदम कुरकुरीत असे होईपर्यंत वाळवणार आहे आपण हा किस. छान वाळवून घेऊ. बघा हा आपला आवळ्याचा किस आपण 2 दिवस मी असा उन्हात कडकडीत वाळवलाय चांगला. वाळून त्याचा कलरही बदलला आणि कमी पण झाला बरं का. आता आपण हा काय करू, मिक्सरमधून छान असा बारीक करून घेते मी. आपण ही आवळा जे किस होता तो बारीक करून घेतलाय मिक्सरमधून. बघा हे असा आवळा किस बनतो. ही आवळा पावडर कशी आवळा पावडर बनते बघा. तिचा कलरही कसा झालाय. तुम्ही पण अशी आवळा पावडर आहे ना नक्की बनवायची आणि 1-2 वर्षासाठी साठवायची. पण आपण एवढे 2 वर्षासाठी ठेवणारच नाहीये, कारण प्रत्येक सीझन वर्षानुसार सीझन आला की सीझनवर आपण नवीन आवळा घेऊ आणि नवीन पावडर बनवू. ही आवळा पावडर ना खूप गुणकारी असते बरं का, औषधी असते. ही आपली केसांसाठी, स्किनसाठी खूप महत्वाची ही आवळा पावडर आपली. आपण तिचं आवळा ज्यूस पण बनवून पिऊ शकतो. आता आपण ही आवळा पावडर पाहिजे तर चाळून घ्या, नको तर तशी पण ठेवू शकतो. ही आता आपण छान असं एअरटाईट बर्नीमध्ये आपण भरून ठेवणार आहे बरं का. ही अशी, जेणेकरून तिला वाफ लागणार नाही, हवा लागणार नाही. असं हे बघा छान भरून. आणि तुम्हाला दाखवते मी. तुम्ही पण अशी आवळा पावडर नक्की बनवा, भरा, ठेवा साठवणीची करून. आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईबर नक्की करा.